भक्तिसंगीत आणि आत्मिक आनंद संगीत हा परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा आणि सुंदर मार्ग आहे। जेव्हा आपण भक्तिसंगीत किंवा स्वामींची भजने ऐकतो तेव्हा आपले मन आपोआप शांत आणि एकाग्र होते। ही केवळ गाणी नाहीत, तर ते स्वामींच्या नामाचे कंपन आहे जे आपल्या आत्म्याला आनंद देते। स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्या आत्मिक आनंदाचे आणि मनःशांतीचे पर्व आहे। स्वामी नेहमी सांगतात, आनंदी राहा, नामस्मरण कर। संगीत हे ईश्वराचे रूप आहे। नवे पर्व, भजनातून शांती आणि ऊर्जा या नव्या पर्वात आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की आपल्या दैनंदिन जीवनातील धावपळ कमी करण्यासाठी भक्तिसंगीत आणि नामस्मरण हे सर्वोत्तम साधन आहे। मनःशांतीचा अनुभव, जेव्हा तुमचे मन चिंताग्रस्त होते किंवा अस्वस्थ होते तेव्हा शांतपणे बसा आणि स्वामींची भजने ऐका। यामुळे तुमच्या मनात सकारात्मक कंपने निर्माण होतात आणि तुम्हाला त्वरित मनःशांतीचा अनुभव मिळतो। नामस्मरणाचा नाद, श्री स्वामी समर्थ हे नाम केवळ मंत्र नाही, तर तो अखंड नाद आहे। हा नाद सतत तुमच्या मनात सुरू राहू द्या। हे नामस्मरण तुम्हाला जीवनातील चढ उतारांमध्ये स्थिर आणि शांत ठेवते। सामुदायिक भक्ती, स्वामींच्या भजनात आणि नामसप्ताह सत्संगामध्ये सक्रियपणे भाग घ्या। सामूहिक भक्तीतून मिळणारी ऊर्जा अत्यंत प्रभावी असते आणि ती तुमच्या जीवनातील नव्या पर्वाला एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य देते। चला, आजपासून आपण आपल्या जीवनात भक्तिसंगीत